And I would like to mention special mention from my friends from the opposition who are blaming the role of central government in handling the situation. We can't deny the amount of funds used by the government of Maharashtra from NHM to pay the salaries of nursing staff and doctors during the initial phase of COVID-19. We can't deny the amount of ventilators being supplied by Honorable Prime Minister from PM Care funds, which were really helpful in tackling the first wave where majority of the treatment was related to was used for recruitment of staff, PPE kits and others. I just will use 5 minutes more, or 2 minutes more. Rest all have been mentioned by my colleagues. I would like to address a few issues, Honorable Health Minister, regarding my Ahmednagar constituency. Firstly, the funds that are disbursed. माननीय अध्यक्ष महोदय, मी माझ्या संसदीय क्षेत्र अहिल्यानगर उर्फ अहमदनगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना एक अत्यंत गंभीर व तातडीचा प्रश्न या सभागृहाच्या माध्यमातून मांडू इच्छितो. दूर होत आहे. मी हेही मंत्री महोदयांना विचारू इच्छितो की या नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या बागायती पिकांचे नुकसानीचे पंचनामे महाराष्ट्र सरकारने पूर्ण करून सरकारकडे अहवाल सादर केला आहे का? आणि मी हेही विचारू इच्छितो की नुकसानग्रस्त सर्व शेतकऱ्यांसाठी विशेष नुकसान भरपाई पॅकेज मंजूर केले आहे का? आणि मंत्री महोदयांनी ही सांगावी की नाफेड व NCCF खरेदी शेतकऱ्यांचे थकीत पैसे त्यांच्या बँक खात्यावर जमा झाले आहे का? जर नाही तर मंजूर झालेली रक्कम कधीपर्यंत शेतकऱ्यांच्या? माननीय सदस्य, मुझे एक मिनट, आप लिख के लाया करो, मुझे कोई दिक्कत नहीं है, पर प्रश्न को संक्षिप्त में लिखना. माननीय गंभीर बाबीवर लक्ष केंद्रित करून या योजनेच्या मार्गदर्शक दिशा निदर्शनामध्ये त्वरित बदल करण्याचा सरकारचा प्रस्ताव आहे का? आणि डिजिटल पंचनामा अनिवार्य करून 30 दिवसाच्या निश्चिती कालमर्यादेत शेतकऱ्यांचे नुकसान भरपाईचे तसेच या संपूर्ण प्रक्रियेला अधिक पारदर्शक, जलद आणि शेतकरी केंद्रित बनवण्यासाठी सरकारने कोणती नवीन तातडीने पावले उचलली आहेत? जितना लंबा पूछोगे मंत्री जी उतना लंबा जवाब देंगे.